सुप्रभात, नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी। परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांचा आज दौरा करणार आहेत। सर्वप्रथम उद्धव ठाकरे हे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार या भागातील नुकसानीची पाहणी करतील। त्यानंतर नांदेड परभणी जिल्ह्यातील पाहणी दौरा उरकतील आणि त्यानंतर ते बीड जिल्ह्यात जाणार आहेत। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातून परळी मार्गे ते माजलगाव तालुक्यात येतील। त्यानंतर माजलगाव तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी करून उद्धव ठाकरे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गडी भागात पिकांची पाहणी करतील। त्यानंतर गेवराई मार्गे औरंगाबादकडे रवाना होतील। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे हे मैदानात उतरलेले आहेत आणि बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या घडामोडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्तक्षेप करणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय आणि सगळ्यांचंच लक्ष याकडे लागलेलं आहे। काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या परदेश दौरा आटोपून दिल्लीत परतलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि पक्ष सरचिटणीस भूपेंद्र यादव यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईला परतले। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि शिवसेनेच्या दरम्यान निर्माण झालेला जो पेच आहे सत्ता स्थापनेचा तो सोडवण्यासाठी हस्तक्षेप करतील का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बारा दिवसांपेक्षा जास्तचा कालावधी उलटून गेलेला आहे। महाराष्ट्रानं जनादेश दिलेला आहे भाजप शिवसेनेला, पण सत्ता स्थापनेमध्ये समसमान वाट्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली असताना भाजपकडून मात्र त्याला फारशी दाद दिली जात नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्यात अडचणी निर्माण होत आहेत आणि आता या सगळ्यात आत्तापर्यंत अनेक घडामोडी घडल्या पण पेच काही सुटत नाहीये। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 12 दिवसानंतर तरी आता दिल्ली ऍक्टिव्ह होईल आणि दिल्लीचा हायकमांड लक्ष घालून हा पेच सोडवेल का, मोदी लक्ष घालतील का? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं काल पण मुख्यमंत्री दिल्लीत आले होते, त्यांनी अमित शहा, भूपेंद्र यादव, नितीन गडकरी यांची भेट घेतली, पण राज्यातील सत्ता स्थापनेचा काही मार्ग निघू शकला नाही। कशा प्रकारे सत्ता स्थापन होईल, कशा प्रकारे बहुमत एकत्र केलं जाईल या संदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही। सर्वच जण आश्वासनं देण्यास प्रयत्न होईल। त्या दरम्यान आता खास करून जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 दिवसाच्या परदेशी दौऱ्यात दिल्लीत परतलेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काही आपल्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता पंतप्रधान मोदी या संपूर्ण घटनाक्रमामध्ये हस्तक्षेप करतात का, कारण की जवळपास 12 दिवस लोटलेले आहेत। 12 दिवस लोटल्यानंतरही अजूनही राज्यामध्ये सत्ता स्थापन होऊ शकली नाही। शिवसेनेने जी आळसाटी केलेली आहे किंवा शिवसेनेच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नसल्यामुळे सत्ता स्थापन होत नाही अशा प्रकारचा संदेश कुठेतरी दिल्ली शहरात पोहोचलेला आहे। त्यामुळे आता पंतप्रधान मोदी काय हस्तक्षेप करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यांच्या हस्तक्षेपानंतर हा जो पेच आहे तो सुटेल का हे बघूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ घेत दिल्ली गढूळ, महाराष्ट्र स्वच्छ, पुढचे पाऊल कधी असा सवाल विचारण्यात आलाय। महाराष्ट्रात लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होणं हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, तितकंच ते राज्याच्या मराठी जनतेसाठी महत्त्वाचं आहे। पण सत्ता स्थापनेचा घोळ घालायचा आणि त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्र हातात घेऊन राज्यकारभार हाकायचा हे घटना विरोधी आहे असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। नवं राज्य मोकळ्या वातावरणात यावं, पण एकदाच राज्य यावं हीच अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिलाय। दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचं पाऊल टाकावंच लागेल असं म्हणताना फडणवीसांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री असा करण्यात आलेला आहे। फडणवीसांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री केल्यानं स्वाभाविकपणे आता
भाजप या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। दरम्यान महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेत शिवसेनेचा कुठलाही अडथळा नसेल, तसं ज्याचं बहुमत त्याचं सरकार, असं महत्त्वपूर्ण विधान संजय राऊत यांनी केलंय। महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची सदिच्छा भेट घेतली। यावेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम सुद्धा सोबत उपस्थित होते। सरकार स्थापनेत उशीर होत असल्याची बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं। त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आम्ही इतकंच सांगितलं की लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं आणि सरकार स्थापनेबाबत शिवसेना हा कुठे अडथळा ठरत नाही। आम्ही परिस्थिती त्यांच्या समोर मांडली। सरकार का उशीर का होते सरकार स्थापनेला याच्याविषयी आमच्याकडे माहिती नाही। विधानसभा निवडणुकीचा निकाल येऊन 12 दिवस उलटले, मात्र अजूनही युतीला सत्ता स्थापनेचा मुहूर्त काही सापडला नाहीये। उलट भाजप आणि शिवसेनेतला सत्ता संघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपलाय। भाजपनं कठोर भूमिका घेतल्यानं शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण झालाय। त्यामुळे सत्ता स्थापनेत नाईलाजास्तव एकमेकांसोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या पदरात नेमकं काय पडणार हाच प्रश्न आहे। भाजप सेनेतला सत्ता संघर्ष टोकाला, सेनेची कवाडं बंद, भाजप ही ताठर। मुख्यमंत्री पदावर चर्चा नाही, भाजप ठाम। सेनेला गृह खातं, नगर विकास खातं नाही। निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रवादीला मदत, कोण काय बोलतं आहे याच्यावर मी बिलकुल रिॲक्शन देणार नाही। भाजपमधनं देखील कोणी रिॲक्शन देणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्राला सरकार नवीन त्याची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल। आम्ही पूर्णपणे आम्ही आश्वस्त आहोत। महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल असं मुख्यमंत्री ठामपणे सांगत असले तरी सत्ता स्थापनेचा संघर्ष मात्र टोकाला पोहोचलाय। दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्यानंतर भाजपनं सेनेला शिंगावर घेण्याचं ठरवल्याचं दिसतंय। कोण काय बोलतं आहे याच्यावर मी बिलकुल रिॲक्शन देणार नाही। शिवसेनेनं चर्चेची कवाडं बंद केल्यानं भाजपनं ही ताठर भूमिका घेतली आहे। जोपर्यंत सेना चर्चेची दारं किलकिली करत नाही तोपर्यंत पुढाकार न घेण्याचं भाजपनं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सेनेची नजर गृह आणि नगर विकास या महत्वाच्या खात्यांवर आहे, पण ते न देण्याची खुणगाठ भाजपनं बांधल्याचं समजतंय। तसंच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आग्रह सेना करत असली तरी मुख्यमंत्री पदाबाबत चर्चाच करायची नाही यावर भाजप ठाम आहे। युतीची मुहूर्तमेढ रवली ती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी त्याच वेळेस फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी होतील। सेनेच्या आक्रमक भूमिकेला शांत राहून उत्तर देण्याचं भाजपनं ठरवलंय। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी टोकाची युती होणार नाही याबद्दल भाजप नेत्यांना दांडगा विश्वास आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना युती निवडणुकीमध्ये एकत्र लढली। जनादेश लोकांनी आमच्या बाजूने दिला, तेव्हा जनमताचा आदर करणं हे दोन्ही पक्षाचं काम आहे। उशीर झाला ही गोष्ट जरी खरी असली तरी लवकरात लवकर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू। इतकंच नाही तर सेनेमुळेच आपल्या 12 ते 15 जागा गेल्या। निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीला मदत केली असा भाजपला संशय असल्याची सूत्रांची माहिती आहे। या सर्व संशय कल्लोळामुळे शपथविधीचा मुहूर्त जवळ येत असला तरी सेना भाजपमधली चर्चेची कवाडं किलकिली व्हायला तयार नाही। फुटबॉलमध्ये तगडा स्पर्धक समोरच्याला पंचावर पंच मारण्याची संधी देतो आणि तो दमला की शेवटचा घाव घालतो। अशी भूमिका भाजपनं तर घेतली नाही ना। हे सेना आगामी काळात अजून तरी किती पंच मारते यावर ठरेल। प्रशांत लीला, रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। सत्ता स्थापनेबद्दल शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे गोंधळात टाकणारी भूमिका घेतली आहे। एकीकडे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून अजून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय। नवी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते। तर त्याचवेळी ज्यांना जनतेनं कौल दिलाय त्यांनी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय।
सरकार स्थापनेसाठी आवश्यक आकडा आता तरी आमच्याकडे नाहीये, मात्र राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, अशी भूमिका सुद्धा त्यांनी घेऊन सगळ्यांनाच गोंधळात टाकलाय. दरम्यान मुंबईला ते जाणार असून नेत्यांची चर्चा केल्यानंतर पुन्हा सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपण मुख्यमंत्री होणार नसल्याचं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना अगर चाहेगी कि एनसीपी और कांग्रेस के साथ सरकार बने तो क्या आपकी राय क्या होगी, आपकी पार्टी की राय क्या होगी? अभी से हमने किसी से तो बात तो नहीं की. शिवसेना इनके जो चीफ है उद्धव ठाकरे, इनसे हमारी बात नहीं किसी से. ना उन्होंने हमें प्रपोजल दिया ना हमने उनको प्रपोजल दिया. तो क्या कांग्रेस और एनसीपी ने सरकार बनाने के विकल्प खुले रखे हैं परिस्थितियों को देखते हुए? भाई हम मिलने वाले हैं, मिलने के बाद मैं कह सकूंगा शायद. सर महाराष्ट्र में जो अतिवृष्टि होता है, महाराष्ट्र सीएम वापस आएंगे? नहीं. महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण येत्या 3 दिवसात हे सरकार विसर्जित होणार आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली, तर दुसरीकडे शरद पवार आणि सोनिया गांधी यांची सुद्धा भेट झाली. महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन करू अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली, तसा विश्वास व्यक्त केला. आम्ही आश्वस्त आहोत असं सांगितलं. सत्ता स्थापनेच्या हालचाली लवकर सुरू कराव्या अशी मागणी घेऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत काल राज्यपालांना भेटले. या सगळ्या मोठ्या घडामोडींच्या दरम्यान आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि आज तरी किमान महाराष्ट्रातला हा सत्ता पेच सोडवण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं उचलली जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत मुंबईतून जोडले गेलेले आहेत. अक्षय, काल दिल्लीमध्ये खलबतं झाली, या सगळ्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. आज मुंबईमध्ये काय होतंय, कारण मुख्यमंत्री आज मुंबईत पोहोचलेत. विलास, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री आज जरी मुंबईमध्ये पोहोचले असले तरी गेल्या काळात भारतीय जनता पार्टीने आजच्या दिवशी म्हणजे 5 तारखेला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी करण्याची तयारी चालवली होती. मात्र तसं अजूनही स्पष्ट चित्र दिसत नाही की आज कुठल्याही परिस्थितीत शपथविधी होईल. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या दोघातही चर्चा होऊ शकत नाही आहे, कारण दोन्ही पक्षांचे जे इगो आहेत ते इगो हट झालेले आहेत आणि कुठतरी दोन्ही पक्षांची जी चर्चेची दारं आहे ही चर्चेची दारं काहीशी बंद झालेली आहे. आणि याचमुळं आता सत्ता संघर्षाचा जो पेच आहे, हा सत्ता स्थापनेचा पेच जो आहे हा महाराष्ट्रामध्ये फार मोठा झालेला आहे. आणि याचमुळं काल संजय राऊत हे देखील राज्यपालांना भेटले. शरद पवार यांची सोनिया गांधींसोबत भेट झाली आणि कालच्या दिवसभरातली काही महत्त्वाची ज्या घडामोडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट परिणाम होईल, सत्ता स्थापनेवर थेट परिणाम होईल, ह्यातली एक महत्त्वाची घडामोड म्हणजे काल देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली नितीन गडकरी यांची भेट. आपल्याला माहिती आहे की नितीन गडकरी महाराष्ट्रात त्यांचं मोठं वजन आहे. मातोश्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही नितीन गडकरी यांचे स्नेहाचे संबंध आहे. यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत नितीन गडकरी यांचे महत्त्वाचे संबंध आहे. आणि सूत्रांनी ही सुद्धा माहिती दिली की जो पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सत्ता स्थापनेसंदर्भात उभा राहिला आहे, यातून तोडगा काढण्यासाठीच काल देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात काल शिवसेनेचं जे वक्तव्य होतं की आम्ही सत्ता स्थापनेत कुठलाही अडथळा निर्माण करणार नाही. सत्ता स्थापनेत शिवसेना कुठलाही अडथळा निर्माण करणार नसली तरी बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे हे भारतीय जनता पार्टीला अजून याचा अंदाज आलेला नाही. आणि त्याचमुळं भारतीय जनता पार्टीकडनं सरकार स्थापन करण्यासाठी घाई केली जात नाही. मात्र आज अर्थात 8 तारखेपर्यंत नवं सरकार स्थापन होणं गरजेचं आहे. 3 दिवसात हे सरकार विसर्जित होईल आणि त्यामुळं या 2 दिवसांमध्ये कुठल्याही परिस्थितीत जो मोठा पक्ष असेल त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करून आपल्या मुख्यमंत्र्याची शपथ घेणं गरजेचं आहे. आणि अशाच जर 2 दिवसात त्यांना आपला मुख्यमंत्री ची शपथ घ्यायची असेल भारतीय जनता पार्टीला, तर आज आणि उद्या हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार. कारण परवा 7 तारीख आहे, 8 तारखेला नवं सरकार बनणं खरोखर गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातील एकंदरीत जर आपण सगळी परिस्थिती बघितली तर या परिस्थितीत महाराष्ट्राला सरकारच्या भूमिकेची आणि जे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे या परिस्थितीत सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे. आणि याच दृष्टीनं आता एक पाऊल पुढे टाकणं हे गरजेचं आहे. नेमकं आज काय घडतंय
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नक्कीच बघूया. आपली नजर असेल आज नेमकं काय घडतं याच्याकडे. पण 5 आणि 6 तारखेला शपथविधी होऊ शकतं असं सांगितलं जात होतं भाजपकडून, पण त्याचं काय झालं हाही देखील महत्वाचा प्रश्न. गुजरात महा नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं असून हे चक्रीवादळ 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. या वादळाचा फटका पालघर जिल्ह्याला बसण्याची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासनानं खबरदारीच्या सूचना जारी केल्या. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय. मच्छीमारांनी या काळात समुद्रात जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी केलेलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं महा चक्रीवादळ आणि या चक्रीवादळानं महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये अवेळी पाऊस झालाय. मुसळधार पावसानं खरं तर अक्षरशः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आता हे महाचक्रीवादळ महासंकट बनून पालघर जिल्ह्याच्या सीमेवर धडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काहीसं चिंतेचं वातावरण असलं तरी काळजी करण्याचं कारण नाही असं प्रशासनानं सांगितलेलं आहे. पण खबरदारी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. विजय राऊत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विजय, काय नेमकं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे? किती वेग आहे वादळाचा? किती मोठं नुकसान होऊ शकतं? नक्कीच विलास, हे वादळ जे आहे ते 8 तारखेपर्यंत असणार आहे. मच्छीमार जे आहेत समुद्र किनाऱ्याच्या जवळपास 67 गावं आहेत. त्या गावांना देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तात्पुरता निवारा देखील या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. जवळपास या पालघर जिल्ह्यामध्ये 2774 बोटी आहेत. त्या बोटी देखील परत मागवण्यात आलेल्या आहेत, कारण मोठ्या प्रमाणात हे वाऱ्याचा वेग असणार आहे. दुसरीकडे जर बघायला गेलं तर शाळा कॉलेज जे आहेत कलेक्टर त्यांना देखील या ठिकाणी सुट्टी जाहीर केलेली आहे. नागरिकांना जर काम असेल, महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं देखील या ठिकाणी प्रशासनानं सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. प्रकरणात खातेधारकांच्या मृत्यूची मालिका काही थांबत नाहीये. पीएमसी मध्ये खातं असणाऱ्या 8व्या खातेदाराचा मृत्यू झालाय. अँड्र्यू लोबो असं या खातेदाराचं नाव आहे. ते आजारी असताना त्यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नसल्यानं त्यांचा तणावातून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. योग्य वेळी उपचारांसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं ते वैफल्यग्रस्त झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे या प्रश्नाकडे सरकार गांभीर्यानं का पाहत नाहीये असा सवाल उपस्थित होतोय. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा